पनवेल सारखीच मराठी आणि अमराठी वादाची एक बातमी डोंबिवलीमधून आहे। डोंबिवलीमधील सोसायटीमध्ये मराठी विरुद्ध अमराठी असा वाद पाहायला मिळाला। हळदी कुंकू आणि सत्यनारायणाच्या पूजेच्या कार्यक्रमाला अमराठी नागरिकांनी विरोध केला। मराठी अमराठी नागरिक आपापसामध्ये भिडले आणि हे वादाचं प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले। कल्याण डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी असा वाद पाहायला मिळाला। डोंबिवलीमधल्या नांदिवली भागातल्या एका सोसायटीमध्ये सत्यनारायण आणि हळदी कुंकू समारंभाला मराठी कुटुंबियांना विरोध करण्यात आला। तसंच मराठी माणसांना अपशब्द वापरल्याचा आरोप सुद्धा सोसायटीमध्ये राहणाऱ्या मराठी कुटुंबांनी केलेला आहे, तिथल्या महिलांनी केलेला आहे। काल रात्री सोसायटीमध्ये या वादातून मोठा गोंधळ झाला आणि या गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रारही नोंदवण्यात आली आहे। पण आज एका व्हॉट्सअप ग्रुपवरती त्यांनी सत्यनारायण पूजेच्या संदर्भामध्ये अभाष्य केलं आणि वरतून सर्व महिलांना बाहेर येऊन दम देऊन विचारलं की तुम्ही हे सगळं कोणाला विचारून केलं, तुम्ही आम्हाला विचारलं का, न विचारता कसं काय केलं। आणि याच्यावरनं ते वाढत गेलं। सगळ्या महिला एकत्र आल्या त्यावेळी त्यांनी मराठी भाषिकांना अतिशय अश्लील भाषेमध्ये शिवीगाळी केली।